जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी शरद कुलकर्णी यांनी 19 ऑगस्ट रोजी 3 वाजताच्या सुमारास माहूर तालुक्यातील वानोडा येथे सुरू असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारत बांधकामास अचानक भेट दिली। इमारत बांधकामात दर्जा राखण्याच्या व काम लवकर पूर्ण करण्याच्या गुत्तेदारास त्यांनी सूचना दिल्याने केल्या गेलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामावर शिक्कामोर्तब झाले आहे। 8.5 कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या दुमजली इमारतीच्या बांधकामात नाल्याच्या माती मिश्रित रेतीचा व कमी दर्जाच्या सिमेंटचा झालेला वापर, अनेक पिल्लरला गेलेले तडे व गुन्ह्यात नसलेल्या कामावर कुणीही जबाबदार अधिकारी कर्मचारी लक्ष देत नसल्याबाबत वानोडावासियांनी केलेल्या अनेक तक्रारीत तथ्य आढळल्याने सदरचे काम बंद करण्यात आले होते। आपण वानोडावासियांची भावना जाणून घेतली असून चांगल्या दर्जाची वाळू व सिमेंट वापरून कामात दर्जा राखण्यास काम लवकर पूर्ण करण्यासंदर्भात गुत्तेदाराला सूचना दिल्याचे सांगून काम बंद असल्याबाबत आपल्याला कुठलीही कल्पना नसल्याची बाब मुख्य कार्यकारी अधिकारी शरद कुलकर्णी यांनी स्पष्ट केल्याने कार्यालयीन कामाच्या सुसूत्रतेवर प्रश्नचिन्ह उभा होणे स्वाभाविकच आहे। दर्जाहीन काम झाल्यास बांधकाम विभागाच्या अहवालानुसार देयके थांबवण्याचे आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले असले तरी ते जातीने कामावर हजर झाले असतानाही जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपअभियंता पाठक किंवा शाखा अभियंता अशोक पवार उपस्थित नसल्याने जिल्हा परिषदच्या कार्यपद्धतीत प्रोटोकॉलला फारसे महत्त्व नसल्याचे वास्तव उघड झाले आहे। कार्यकारी अभियंता AD चौधरी, उपअभियंता पाठक हे द पॉवर ऑफ मीडियाचे भ्रमणध्वनी स्वीकारून माहिती देत आहेत, मात्र शाखा अभियंता अशोक पवार हे भ्रमणध्वनी स्वीकारत नसल्याने त्यांची ग्रामविकास मंत्र्यांकडे रीतसर तक्रार करणार असल्याची द पॉवर ऑफ मीडियाचे तालुकाध्यक्ष विजय आमले यांनी माहिती दिली। संजय घोगरेसह अनवर खिच्ची, विदर्भ न्यूज, माहूर।